हॅलो गाईज, कशा आहे तुम्ही? तुमचे आमच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. कशा आहे? तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. सगळ्यांना हॅपी मकर संक्रांती. हॅपी मकर संक्रांती सगळ्यांना आमच्या मोरे फॅमिलीकडनं. तर आज तुम्हाला आम्ही एक किस्सा सांगतो आहे. सांगा. आज शुभम पतंग उडवायला गेलेला खाली. पतंग उडवताना त्याला एक पतंग तिथून तुटून आली ना, त्या पतंगीच्या पाठी धावत गेला. तो पतंगीचा मांजा एका मुलाने धरला आणि त्यांनी पण पकडला. तो मांजा त्याच्या हातातून सटकून त्या मुलाने घेतला तर त्याचा हात कापून गेला आहे. त्याच्या हाताला भरपूर लागलेला आहे. आता त्याला दवाखान्यात दोन्ही पण गाईस पतंग उडवू नका. उडवा पण जरा सांभाळून घे. कुणी मांजा मिंजा नका घ्या. कोणासोबत आपल्याला पेस्ट नाही लावायची. आणि लक्ष ठेवा, लहान मुलांना कसं आपण जो विन मध्ये राहतात, बिल्डिंगात राहतात, तर गॅलरीत ना पतंग वगैरे येतेच, तर आपण घ्यायला जातो. तो कोणी खालतून ओढला तर मग हात कट होतो. तर आली बी ना पतंग तर घेऊ नका. लहान मुलांनी शक्यतो घेऊनच नका. मांजाने हात कापून जातो. हा, मांजा भरपूर धार आहे. लेकिन माझ्याकडे मांजा नव्हता, मी धागा घाल उडवत होतो. हा, याला आम्ही धाग्याची पतंग घेऊन द्या. दाव तुझी पतंग. याला आम्ही साधीच घेऊन दिलेलो आणि त्याला बोललो बी होतो नको उडवू, घरातच बस. ऐकलं नाही त्याने. आज तो ट्युशनला पण गेला नव्हता. हा, अर्ध्या तासासाठी गेला आणि काम वाढवून आला. आणि त्याला एकदम साधं घेऊन दिलेलं. मांजा नाहीये, काळा कलरचा फक्त धागा आहे. आणि मी तर म्हणते ना, त्याने पतंग उडवली बी नसल, गेला आणि काम वाढवलं. म्हणून लहान मुलांनी ना काळजी घ्या. पतंग तुम्ही कळशाल ना उडवताना ना व्यवस्थित. बाकी आता कमेंट करतील पॅरेंट्स लोकांनी लक्ष द्यायचं, पण मुलं ऐकत नाहीत. त्याच्या मित्रासोबत गेलेला होता तो खालती, बिल्डिंगच्या खालती उडवायला. भरपूर रक्त गेलं, खूप रक्त गेलेलं आहे त्याजवालं. काय मग रिद्धी सिद्धी पतंग उडवायला जाणार? सिद्धींना पण छोट्या पतंगी आणलेल्या गप्पच मध्येच उडवत होते. हा, आणि ते गप्पच झाले त्या पतंगी बघून. फाडून दिले ते पतंगी. त्यांनी ना उडवता पतंग फाडून टाकलेली आहे. छोटी पतंग आणलेली. त्यांच्या भावाच्या हाताचं रक्त बघितलं तर त्यांनी स्वतःहून फाडलेली आहे. तर चुकून फाटली तिच्याकडनं, पण इजवाली पतंग तिने स्वतःहून फाडली. म्हणून मुलांना आपण किती सांभाळणार, घराचे कामं बी असतात वगैरे, पण मुलांनी बी हट्ट करावा नाही, मी बी म्हणते. हा, ह्यो व्हिडिओ मी यासाठी काढते कारण की माझ्या मुलाच्या आता 30 संक्रांतीला त्याला व्हिडिओ दाखवायला. तू गेल्या वर्षी काय कारनामे केलेले बघ, मगच तू आता जा. ह्यासाठी त्याच्या सेफ्टीसाठी व्हिडिओ काढून टाकते मी. आणि तुम्ही काळजी घ्या. हात कापलेला तो प्रोजेक्ट बनवता असा तो ब्लेड असतो ना, ब्लेड तो पेपर कापता कापता असा झाला हात, तर कापून गेलेला. आणि आता सेकंड टाइम आहे. हमेशा माझा एक्झामच्याच टायमाला होता. हा, मग आपण काळजी नाही घेतलेली ना तर होतं. ओके, माय मिस्टेक. कळायला पाहिजे. तो काय आता छोटा नाही. चल, यांच्याकडनं गलती झाली तर मान्य आहे ती. हे लहान आहेत. काय मग काय हो का, ही भरपूर त्याच्या जिद्द करते. हा, हिला घडेल ना मग हिला कळेल. काय म्हणता मग तुमच्या मुलाने आज? मीच त्याला पाठवलेला खाली खेळायला. मी यांच्याशी भांडली बी. मी बोलली नका पाठवा त्याला, क्लासला पाठवा. तो नाईट करून आले. जा 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 नाईट करून आला. जरा झोपल बोललो, त्याला पतंग वगैरे घेऊन दिली आणि काय तरी ऐकलं ना. माझी पण चुकली.
खरं तर ना चुकी यांचीच आहे. यांनी पतंग घेऊन दिली असती त्याला तर झालं नसतं. तर तिचे मित्र पण उडत होते ना, म्हणून मी बोलले चल हा पण खेळेल म्हणून. पण कोणी फाशी घेतली तर आपण फाशी घेणार असं नाही, पण खेळतात ते खेळा असं आहे. माझा एअरपोर्ट छे निघालाय गाईस. गुजराती स्टाईल मध्ये एअरपोर्ट छे झाला. त्याला साधं वाटतंय. त्याला आता इंजेक्शन बसणार ना मग त्याला कळणार. आता त्याला दवाखान्यात नेणार आम्ही, इंजेक्शन वगैरे देणार, मग त्याला कळणार काय असतं है ना. आता त्याला असं वाटतंय काहीच नाही होणार, इंजेक्शन दुखतील ना मग कळेल त्याला. सकाळी धुताना आले. बाकी तुमची ती संक्रांत कशी जाते नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आम्ही फक्त संदेश देतोय, लहान मुलांची केअर करा. कारण की आमच्या संग घडले ते कोणा संग घडावा नाही. काय बोलता तो बरोबर आहे. आपण मुलांकडे लक्ष ठेवा, जरा काळजी घ्या. हा, आणि कारण की लहान मुलांना आपण किती बी बोललं नको ही गोष्ट नाही, किती बी समजव. मी त्याला सकाळची समजवतीये काय नको, पतंग बंद आहे, नाही जायचं उडवायला. नाही मी फक्त घेऊन फिरणार. ऐकलंच नाही, शेवटी गेला. असं असतं. तर चला, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तर आमचे न्यू ब्लॉग तुम्हाला येत जातील, नोटिफिकेशन येत जाणार त्याच्यावाली. आणि सगळ्यांना हॅपी मकर संक्रांती आमच्याकडनं है ना रिद्धीकडनं. आणि आज काय सगळ्यांनी गोड जेवण बनवले असेल तसं आम्ही बी बनवलेलं आहे. काय बनवले आज? आम्हाला पुरणपोळी छोले भटोरे बनवतोय आम्ही. आणि रिद्धी सिद्धीचा डान्स मी इंस्टाला टाकलेला आहे, नक्की तुम्ही बघा. चॅनलचं नाव काय आपलं सांग? सोनू मोरे. हा, आणि इंस्टाला रिद्धी दीक्षाभूमी आहे, तर नक्की तुम्ही जाऊन बघा. यांचा दोन्हींचा डान्स टाकलेला आहे मी. बघू शकता मी पहिला थोडीशी लास्ट. ती म्हणते पहिला स्टार्टिंग जी आली आहे ना त्या डान्स मध्ये, पहिला मी. तर आता गाणं सांगितलं तर कॉपीराईट आहे ना, त्यामुळे आम्ही काही गाणं सांगत नाही. इंस्टाला जाऊन नक्की तुम्ही यांचा दोघींचा डान्स बघा. चला, बाय बाय.